सूज, हे सगळं तू केलंस? येस सो, फक्त तुझ्यासाठी. आपल्याला भेटून 1 वर्ष झालं म्हणून सगळं तू केलंस हे? हो सो, मला आपण एकत्र घालवलेल्या सगळ्या चांगल्या मोमेंट सेलिब्रेट करायच्या. हे हॅपी अॅनिव्हर्सरी सुझॅन. हॅपी अॅनिव्हर्सरी सो. हॅपी नो अजून हवाय? नो. काय झालं? काय झालं? सो मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. सो मला ना असा डिझायनर लेहंगा घालायचा आहे आपल्या लग्नात. ब्रायडल मेहंदी काढायची अगदी अशी इथपर्यंत. सो मला तुझी ब्राईड म्हणून मिरवायचंय. सो ती शुभ्रा किती आउटडेटेड आहे, ती अजिबात तुला सूट नाही करत. आपली जोडी बेस्ट आहे. सो वेट लागले का? काय चालवलंयस ग? लग्न 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 सोपं वाटतं का तुला लग्न करणं? आणि तुला काय वाटतं सुझॅन, लग्न म्हणजे असे काय डिझायनर लेंगे घालणं, ही एवढी मेहंदी लावणं, फोटो काढणं म्हणजे लग्न आहे? एका दिवसाचं नाटक असतं फक्त. नंतर आयुष्यभराची माती होते नुसती, वाट लागते सगळ्याची. आणि काय करायचंय तुला लग्न करून? त्या बावळट शुभ्रासारखं मॅडमच्या मागे मागे नाचायचंय? आजोबांची सेवा करायची का फक्त? यक. मग सोपं वाटलं का तुला लग्न करणं? तुला माहित नाहीये त्या शुभ्राला किती घरात काम असतं ते. आणि ते काम करून करून तिचं वागणं बोलणं इतकं घाणेरडं झालं ना, किळस यायला लागली मला आता. तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, माझ्याकडे काय लक्ष देणार आहे? आणि तसंही तिच्याकडे बघण्यात आता मला इंटरेस्ट सुद्धा उरलेला नाही. आणि मस्त चाललंय ना आपलं. नाही तर लग्न केल्यावर ना तू पण अशीच बोर होऊन जाशील तिच्यासारखी. नो. मग कशाला हट्ट करतेस? काय वाटतं काय तुला? बायको म्हणजे काय वाटतं तुला? हे बघ सुझॅन, बायको म्हणजे ना घरातली कामवालीच असते. काहीही व्हॅल्यू नसते तिची. त्यापेक्षा मस्त चाललंय ना आपलं. मस्त राहा अशी टकाटक. त्या शुभ्राला राबू दे. काहीतरी डोक्यात घेऊ नका लग्न वगैरे. काढून टाके खूळ लग्नाचं. लग्न लागी तुमसे मन की लग. लगन लागी तुमसे मन की लगन. तू इथे लोळायला आलायस का? लोळतोय मी? येस. लोळायला आलोय मी.
आवाज झाला ना कसला तरी? हो, काहीतरी साऊंड आलाय तिकडनं. जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता. शुभ्रा, मी खरंच खूप लकी आहे, कारण तू माझी लाईफ पार्टनर आहेस. लग्नानंतरची 9 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. झोपू दे ग. किती काय काय केलंस तू माझ्यासाठी, किती गोष्टी दिल्यास तू मला. बाहेर काय ओळख आहे तुझी माहितीये तुला? सोहमची बायको एवढीच ओळख आहे तुझी. शुभ्रा, स्वतःला ना आरशात बघ आहे, कळेल तुला तुझी काय लायकी येते. माझ्या चांगल्या वाईट दिवसात साथ दिलीस तू मला. बबडू सारखा गोड मुलगा दिलास. म्हणूनच आज नव्याने प्रपोज करतोय मी तुला. आय लव्ह यू सुजा. आय लव्ह यू शुभ्रा. आत्तापर्यंत मला जशी साथ दिलीस तशीच यापुढे पण देशील. कायम अशीच राहशील ना माझ्या बरोबर. अगं हो म्हण. हो म्हण ना. एक मिनिट, आत्ता आलो. सरप्राईज. अरे वाह. मग हे घ्या. हा ये पार. घालू. चला मग म्हणजे म्हणजे चल. अगं शुभ्रा, तू पण घाल ना सोहमच्या गळ्यात हार. अगं लाजतेस का? हार घाल. घाल ना दादाला हार. I love you so much.
आय लव्ह यू सुजा. मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. सो मला तुझी ब्राईड म्हणून मिरवायचंय. सो ती शुभ्रा किती आउटडेटेड आहे. ती अजिबात तुला सूट नाही करत. बायको म्हणजे ना घरातली कामवालीच असते. काही व्हॅल्यू नसते तिला. शुभ्रा ब्रेकफास्ट दे मला. शुभ्रा मला ब्रेकफास्ट दे. ओके ओके बाय बाय. थँक्यू थँक्यू. अरे सोहम, आज मोठी गंमतच झाली. कसली गंमत? आज मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो ना, पडता पडता वाचलो मी. पडता पडता वाचला असतात काय गंमत? पडता पडता पडला असतास तर गंमत. सगळे तुझ्यासारखे नसतात. पडता पडता वाचलो याचं कारण एक चांगला मुलगा भेटला, त्याने आधार दिला मला. मस्त मुलगा होता एकदम. आत्ता इथं सोडायला आला होता मला. वॉकला सुद्धा साथ दिली त्याने मला. त्याच्या हातात काहीतरी वेगळंच होतं असं मनगटामध्ये. काय होतं मला तर काही माहित नाही, पण मला बरंच आवडलं. ते मस्त होतं असं हातामध्ये छान. पण कितीतरी दिवसांनी कोणाला तरी भेटून मला एकदम फ्रेश वाटलं. दत्ता, खोटं बोल नकोस. एका व्यक्तीला भेटून तुला नेहमीच फ्रेश वाटतं काय, कर की नाही? हॅलो. हा सॉरी, मला ऐकू येत नाहीये. नाही, मी बाहेर जातो. एक मिनिट. काय ग, तुला काय झालंय? काही नाही आजोबा. नाही पण मग हे असं मोकळ्या गळ्याने काय आणतेस? ते कुलकर्णी खानदानाची सून आहेस तू. माझा नातोसारखा चांगला नवरा मिळाला तुला, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घाल. जा पटकन घाल जा. उद्या जर शुभ्राच्या बाबतीत असं काही घडलं, मी सोहमला घराबाहेर जायला सांगेन, पण शुभ्राला हे घर नाही सोडू देणार. देवा, आता मी जे काही करणार आहे ना, त्यासाठी मला शक्ती दे, धैर्य दे. मला माहिती आहे त्याने सगळ्यांना खूप त्रास होणार आहे, पण देवा मी अशी नाही जगू शकत. मला हे केलंच पाहिजे. नको जेवूस तू. वेळीस काय इथे का आलीस तू? जा तू, निघ निघ निघ. कोणी पाहिलं तर वाट लागेल. काल काय झालंय माहितीये ना, शुभ्राने बघितलं तर वाट लागेल. निघ 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 निघ. मी हे द्यायला आले, मंगळसूत्र. जाते. सॉरी आणि थँक्यू. नाही तू चिडू नको ना. तू सोडून कोणी आहे का मला समजून घेणार? सांग. जाऊ द्या, तर मस्का नको मारूस. बाय द वे, तुझी बायको कशी आता? म्हणजे काय रिॲक्ट केलं तिने? शुभ्रा, तिचं काही खरं नाही वाटत आहे मला. अशी मक्खासारखी शून्यात नजर लावून बसली आहे. नाही का सगळी नाटकं आहेत नुसती. पण मला लक्ष ठेवायला लागणार आहे ना तिच्यावर. ठीक आहे ना, वेळ पडली तर डोस पण देईन तिला मी. डोंट वरी, मी सांभाळून घेईन. पण तू आता निघ इथून, नाही तर वाट लागेल. देऊ नको. बाय.
मला नीट सांगा, प्रॉपर डिटेल मध्ये एक्सप्लेन करा मला काय झाला हा प्रकार. हे बघा, असे डील्स आपण कधीच करत नाही. आमचे सगळे व्यवहार अतिशय सचोटीचे असतात आणि एकदम क्लीन असतात. मग असं कसं होऊ शकतं? नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा आसावरी, परत गरम करून हा जो काही प्रॉब्लेम झालाय तो लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि मला कळवा तुम्ही. हा ठीक आहे, पण मग मगाशी फोन करून तुम्ही काय बोलला होतात? तुम्ही नीट माहिती करून घ्या ना. तुम्ही सगळी माहिती नीट करून घ्या आणि मग मला कळवा, ठीक आहे? ओके. शुभ्रा, शुभ्रा, सर, शुभ्राला पाहिलं का कुठे? अहो, आसावरीच्या मागे गेली. तिला बहुतेक आसावरीशी काहीतरी बोलायचं होतं. ओके, थँक्यू. चूल खाली तर दिसत नाहीये. वॉशरूम मध्ये आहे, पंख्यावर पण दिसत नाहीये. कुठे लपलायले आमच्या बबडू? कुठे लपलाय? ए, पकडला चोर. पकडला की नाही? अरे अरे पळाला पळाला. बाबा बाबा जा ना, पकडा त्याला, खालती गेला असेल बघा तो. काय ग शुभ्रा, तू तर म्हणालीस की तुझं आणि सोमचं काहीतरी लुटुपुटचं भांडण झालंय म्हणून. पण सॉलिडच भांडण झालेलं दिसतंय. मी तू त्याला डायरेक्ट खालीच झोपला. अहो नाही नाही, काही नाही काही. एक मिनिट, मला आठवतंय बबडू मगाशी म्हणाला की तो खाली झोपला होता आणि डॅडान त्याला वर पण झोपायला बोलवलं नाही. आणि हो, तो तुझ्याशिवाय एकटा तर झोपूच शकत नाही. पण नक्की खाली कोण झोपलं होतं? तू झोपली होतीस की सोम झोपला होता? काय झालंय बाळा? तुझ्यामध्ये आणि सोहम मध्ये काही शुभ्रा, अगं अरे या मी जरा खत बनवतोय. एक काम करा ना, तुम्ही पण मला जरा मदत करा. वेगळी गंमत येते यात, बनवा. आम्ही गमती जमती करायला नाही आलो इकडे. माझं एक मोठं आणि महत्वाचं काम आहे, त्यासाठी आलोय तुझ्याकडे. डीबीके ग्रुप नाव ऐकलंयस ना? आमच्या फॅक्टरीच्या जमिनीवर तू स्टे आणलायस. तो का आणलायस ते सांगशील का? हा, ती पण एक गंमत आहे. माणूस लोकांच्या डोक्यावरचे छप्पर काढून घेतो आणि त्यांना रोजगार देतो. त्याला असं वाटतं की आपण फार मोठं काम केलंय, पण मूर्ख येतो. तुम्ही सांगा मला, काय महत्वाचं, डोक्यावरचं छप्पर की 2 वेळचं जेवण? तुझी फालतू बडबड ऐकायला नाही आलोय मी इकडे. आणि तुझ्यासारख्या माणसांना चांगलं ओळखतो मी. किती पैसे हवेत ते बोल लवकर, कारण हे प्रोजेक्ट माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यात मला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नकोय. तुला त्या गरीब लोकांचा पुळका वगैरे असेल ना, तर मला काही देणं घेणं नाहीये त्याच्याशी. तू कोणासाठी काम करतोस हे सुद्धा मला माहित नाही, पण माझ्या प्रोजेक्टच्या मध्ये यायचं नाहीये, यातच भलं आहे तुझं. चल चल चल, लवकर बोल, किंमत बोल आणि मॅटर क्लोज कर. चल. ऍक्च्युली सर तुमच्या फायद्याचंच बोलतायत, तुम्ही त्यांचं ऐकायला हवं. ही अजून एक वेगळी गंमत आहे. तुम्हाला या रोपाची किंमत माहितीये? या रोपाची किंमत काय? या रोपाची किंमत माहितीये का? फार फार तर 100 रुपयाला जातं एक, जर विकत घ्यायला गेलो तर. पण जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही बी पेरा, त्याची काळजी घ्या, वाढ बघा. तुम्हाला झाडही मिळेल, फळही मिळतील, ऑक्सिजनही मिळेल.
तू असा जेवतोस का असा जेवतोस? काय उलटा घास घ्यायची सवय आहे का तुला? हा, सरळ बोल ना बाबा, काय हवंय ते. चल ना बाबा, चल ना, लवकर बोल किंमत, चल. चल. घे घे. हा, जन्मभर पुरेल एवढी गंमत आहे ह्याच्यात, आणि ऑक्सिजन पण आहे. घे. नाही मोजू नकोस तू. रोपं लावायची सवय आहे ना तुला, मोजायला वेळ लागेल. 5 लाख रुपये आहेत. फक्त जी काय स्टे ऑर्डर आणलीस ना, ती मागे घ्यायची आता. उद्या ऑफिसमधून फोन आल्यावर सरळ सांगायचं, जमीन क्लिअर आहे, माझाच काहीतरी गैरसमज झाला होता. कळलं? येतो. कमालच आहे. अहो, मातीला घाबरून कसं चालेल? सगळ्यांना शेवटी मातीतच मिसळायचंय. कळतच नाहीये नेमके कोणाचे हात भरभटलेले आहेत, माझे की तुमचे. गंमत आहे, खरंच गंमत आहे. सो तू किती हुशार आहेस रे. आय मीन इतकी मोठी डील तू अशी 5 लाखात क्रॅक केलीस. यू ग्रेट. हा माझा बिझनेस आहे सुजान. तो कसा करायचा ना मला व्यवस्थित कळतं. आणि ही माझी आई, ही जर मध्ये नाही ना आली तर असे अनेक डील करेन आणि माझा बिझनेस 10 पटीने वाढवेल. हा दिवस सुद्धा नक्की येणार, मी आणणार तो. सो आय एम सो प्राऊड ऑफ यू. बाबा, माझ्यासाठी सोहम म्हणजे माझं जग आहे हो. पण त्याच्या जगात मला काहीच स्थान नाहीये बाबा. बाबा, मी जाऊन येते. थांब शुभ्रा, मला वाटतं तू हे सगळं एकटीने फेस करण्याची गरज नाहीये. मी येतो तुझ्या बरोबर. नको बाबा. अहो, तुम्ही फिजिकली नसलात म्हणून काय झालं? मला माहितीये ना, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात तुम्ही. पण हे सगळं माझं मलाच फेस करायचंय. बाबा, अहो काळजी नका करू तुम्ही. तुमची मुलगी आहे मी. असं घाबरून रडत राहून नाही चालणार, हे पटलंय आता मला. सोहमची बायको म्हणून मला सुजनशी बोललंच पाहिजे बाबा. मी आलेच. ठीक आहे, तू म्हणशील तसं. काळजी घे. शुभ्रा, काय रे? कुठे चालली आहेस तू? राजा, मी ना एका कामासाठी बाहेर चाललीये. मी पटकन येते, पण गुड बॉय सारखं वागायचं. हा, आजोना त्रास नको देऊ. ओके? शुभ्रा, मला खूप बोर झालंय. मी पण येतो त्यासोबत. बबडू, हे बघ, आपण नेक्स्ट टाइम जाऊया. आता खेळ ना अर्जुन बरोबर. नाही, मला तुझ्यासोबत यायचंय. शुभ्रा प्लीज, शुभ्रा. बबडू, असा हट्ट नाही करायचा. आई लवकर येणार आहे परत, आणि मी आहे ना. आपण खेळू, मजा करू. ओके? बबडू, ये राजा, आपण ना गार्डन मध्ये खेळायला जाऊया. शुभ्रा, सुझानशी बोलायला तू शुभमला बरोबर घेऊन जाणार आहेस? हो बाबा. काय आहे, सोहम काही नाती विसरला असला ना तरी मी नाही विसरले. माझ्या जबाबदारीची, माझ्या कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे मला.
मला फक्त सोहमने फसवलेली बिचारी बायको बनून नाही राहायचा. मला माझ्या मुलाला मोठं करायचंय, त्याचं मन जपायचंय, आपलं घर सांभाळायचंय बाबा. आता घरात बसून कंटाळलाय ना बबडू, मग माझी जबाबदारी आहे त्याला बाहेर नेणं. मी बोलेन सुजानशी आणि तो खेळेल पार्क मध्ये. माझंही बोलणं होईल आणि बबडूचंही मन रमेल. ऑल द बेस्ट. चल शुभ्रा. चला या. शुभ्रा कुठल्या गार्डन मध्ये जायचं? इकडे आहे ना, तिथे जाऊया. कधीपासून जायचं आता? वाव, छान गार्डन. बबडू, राजा थोडा वेळ खेळशील इकडे? माझं एक छोटूस काम आहे, ते मी करून येते. हे बघ, मी इकडेच असेन. तुला काही लागलं ना तर मला हाक मार. माझं लक्ष आहे तुझ्यावर. ओके? हो शुभ्रा, तू जा, मी ते खेळेन. गुड बॉय माझा. आई अरे यार, कुठे गेला माझा बॉल? अरे कोणाचा तरी चेंडू लागला मला रस्त्याने जाताना. कोणे? हाय चॅम. मीच ते. ये माझा बॉल मला परत मिळाला. अरे चॅम, एकटाच खेळतोयस? नाही, मी शुभ्रा सोबत आलोय. आई येते माझी. आई कुठे? ते बघा तिथे. आजोबा, हा घे प्रसाद. या नमस्कार करत्या. करा अखंड सौभाग्यवती भाऊ. हे जे कठीण व्रत तू करतेस ना, निश्चयाने करतेस ना, याचं पुण्य तुला मिळेलच. पण माझे नातू आणि पंटू यांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे. हा, मी सांगतो, मला खात्री आहे ना. गुड गर्ल इन इंडिया. आई घे प्रसाद. नमस्कार करते. करा. ही राहा बाळा. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. बाबा, प्रसाद. नमस्कार करत्या. सुखी रहा. शुभ्रा, अगं तुझा 8वा सोमवार आहे ना हा? पाहिलं, म्हणता म्हणता अर्ध झालं की व्रत तुझं पूर्ण. बघ सोहम, तुझ्यासाठी किती कष्ट घेते, ते तुझ्यासाठी केलं तिने हे व्रत. खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच केलंय. खरंच शुभ्रा, सुरुवातीला तुला असं वाटलं असेल ना की हे तुला झेपेल का नाही, जमेल का नाही, वाटलं ना असं? आयुष्याचं पण असंच असतं शुभ्रा. आपल्याला वाटतं सुरुवातीला मला हे जमेल का नाही, माझ्याच्याने होईल का नाही, हे झेपेल का नाही, पण देव ना आपली परीक्षा पाहत असतो. आणि एकदा त्या परीक्षेला तू पास झालीस ना, मग नंतर सगळं सुखच सुख आहे बाळा. अरे सोहमसाठी प्रसाद. सोहम घे. आई, हा तुम्हाला राहू दे, त्याच्यासाठी मी आणते. बरं. वा वा वा, मला अभिमान आहे माझ्या नाचसुनेचा. बघितलंस, माझी नाचसून एक कठीण व्रत किती निष्ठेने पूर्ण करतेय. मला अभिमान आहे त्याचा. अरे ती हे मनापासून काम करते. तुझं काय? माझं काय? तू का उभास इथे? हा, जा माझ्यासाठी नाश्ता कर, पुण्य मिळेल तुला. नाही नाही दत्ता, मी माझं काम करतोच आहे, पण ते देवाच्या परीक्षेला घाबरून नाहीत. मला ते काम आवडतं म्हणून. काय माणूस आहे? अरे परमेश्वराची भीती बाळग वर्ण बघतोय, लक्षात ठेवतो. बघू दे ना, जो चुकीचं वागतो त्याला देवाची भीती. काय सोहम, बरोबर ना? मी चुकीचा वागतच नाही, मी कशाला तुझ्या देवाला घाबरू? अहो जाऊ द्या ना, शांत व्हा ना आता. असं याला सांगा, ह्याला सांग माझं कडाक्याचं भांडण होईल असं. बाबा तुम्ही तरी सोडून द्या. तू याला सांग, ह्याला सांग, हे माझं घर आहे, माझं घर आहे. हा, माझ्या घरामध्ये ज्याचा परमेश्वरावर विश्वास नाही त्या माणसाला जागा नाही. एक मिनिट, मला हे मानणं नाहीये. हे घर माझ्या बायकोचं पण आहे, माझ्या मुलीचं पण आहे, आणि माझा हक्क आहे या घरावर. अहो थांबा ना, शांत व्हा ना जरा. अरे कसा बोलतोय बघ माझी. अरे तुला जिभेवर काही ताप तंत्र? अरे मोठ्या माणसाची बोलायची का पद्धत आहे का नाही तुला? काय माणूस, छोट्या माणसांची कसं हवं हे सुद्धा याला कळत नाही.
अहो थांबा ना, ऐकत हे घ्या प्रसाद घ्या. बाबा तुम्ही प्रसाद घ्या. बस झालं आता. जास्त अहो काय हा घे तो दे मला घे. सोहम, शुभ्राकडे बघून झालं असेल तर प्रसाद घे. अरे सोम, तू शुभ्रासाठी जे करायचं होतं ते केलंस ना? शुभ्रासाठी काय करायचं होतं? अरे काय करायचं म्हणून काय विचारतो? अरे माझी लेक एवढी तुझ्यासाठी उपास तापास करते आणि तू तिच्यासाठी काहीच करणार नाहीस. म्हणजे तिन्ही घरामध्ये एवढं निर्जळी उपवास करायचे तुझ्यासाठी आणि तू मात्र बाहेर जाऊन हवं ते खायचं. हा? हे बरोबर आहे का? अरे अर्धांगिनी आहे तुझी ती. पाप पुण्यामध्ये नवरा बायकोचा समसमान वाटा असतो असं म्हणतात. दत्ता म्हणाला तसं तिने पुण्य कमावलंय तुझ्यासाठी. मग तू तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे की नाही? नाही म्हणजे हे व्रतबीत एवढं काही कठीण करू नकोस, तुला काही जमणार नाही ते, पण जमेल तेवढं कर आपलं. हो सोहम, हे बरोबर बोलतायत. तू ना काहीतरी शुभ्राला दिलं पाहिजेस छानपैकी. तू काहीतरी कर ना तिच्यासाठी, कष्टाचं चीज होईल तिच्या. हा ये शुभा. बोल ना शुभ्रा, काय हवंय तुला? जे हवं ते बघ. मला जे हवं ते देशील सोहम? देईन ना, तू मागून तर बघ. जास्त काही नकोय मला, तुझ्याकडून एकच गोष्ट हवी. माझी शपथ घेऊन सांग की तू माझी साथ आयुष्यभर सोडणार नाहीस. लई गरमागरम अभिजित स्पेशल समोसा. समोसा तू मुद्दाम लागतोस ना माझ्याशी असं? काय मुद्दाम केलं दत्ता? तुला माहिती माझी दाढ दुखते, मी खाऊ शकत नाही म्हणून मुद्दाम करतोस ना सगळं? नाही रे दत्ता, मला खरंच माहित नव्हतं. तुझी शपथ. अच्छा, माझी शपथ घेऊन मला मारतो? आता कसं पटवून देऊ तुला मी? होय 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 होय. अरे वा वा, शाबास अभिजित. ही काय पद्धत आहे? स्वतःला शाबासकी देतोस तू? काय करणार तू? देत मला नाही चिडवतोस तू? नाही रे बाबा. नाही, आता तुझं काय खरं आहे? नाही मारामारी नाही. काय खरं? हे बघ आपल्याला नातं लक्षात ठेव. एक मिनिट, नातं लक्षात ठेव. तू का वागतोस? मारामारी मला करायची सांग. नाही. मारामारी नाही काय करायची. तुला प्रॉब्लेम काय तुला? आजोबा बसा बरं तिथे बसा. आई देवा. तू पण मुद्दाम करतेस ना? तुला माहिती ना माझी दाढ दुखते. तुम्हाला ज्यूस देऊ का मी? नको नको, काय नको. मॅडी, हा काय प्रकार आहे? काय चाललंय? आतापर्यंत आपल्या कुठल्याच साईडच्या बाबतीत असं कधी घडलं नाही. एका स्टे ऑर्डरमुळे आपलं सगळं काम थांबलंय. काय करता काय तुम्ही सगळे लोक? दिस इज नॉट द वे वी वर्क. नाही, ह्याच्यावरती ताबडतोब सोल्युशन निघालं पाहिजे मॅडी. ठीक आहे, मी येते, पोहोचते. हा, अरे वा, आज समोशांचा बेत आहे वाटतं. अरे गुड मॉर्निंग अज्जू. गुड मॉर्निंग. आईनी न बोलवता खेळता खेळता आलास का बाहेरून तू? एकदम गुड बॉय झालायस. हा, ए शुभ्रा, मला पण पाहिजे समोसा. काय? ए आई, मला पण पाहिजे समोसा. करेक्ट. या बसा इकडे. यम्मी. खूप मस्त झाला आणि चटणी पण छान झाली एकदम. अरे थांब. अरे आजोबाच्या वळणावर गेलास तू बरोबर. त्यांनी सांगितलं तुला? तू मला चिडवतोयस?
मला चिडवतोस ना, मला चिडवतोस ना. मला खाता येत नाही म्हणून तुला आता काय खरं नाही तुझं. आता खायत नाही. दत्ता 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 पळापळी करू नकोस. आता दात मोडलाय ना, मग हातपाय मोडतील. त्यापेक्षा ज्यूस पी. अहो काय बोलताय तुम्ही? ही चेष्टा करायची गोष्ट आहे का? तुम्ही त्यांना डेंटिस्ट कडे घेऊन जा बरं आधी. बाबा हे तुम्हाला घेऊन जातील डेंटिस्ट कडे, मग बरं वाटेल बघा तुम्हाला. बापरे बस उशीर होते, मला लगेच निघायला पाहिजे. येते. येऊ का? अरे या लीना मॅडम, या या या. कशा आहात लीना ताई? मस्त. आपली भेट नेहमी अशीच होते ना. आता जरा उशीर होते, मला निघायला हवं. ऑफिस मधनं आल्यावरती कॉफी पीत गप्पा मारत बसायचे तुमची. नक्की. बाबा येते. न्या हा डॉक्टरकडे. हो तर बसा बसा लीना मॅडम बसा. थँक्यू. अरे योग्य वेळी आलात तुम्ही. काय गरमागरम समोसे खाणार का? खाणार म्हणजे ऑफकोर्स खाणार. बस बस बस. मस्त झाले समोसे. थँक्यू. काय करणार, काही काही लोकांच्या नशिबात नसतात समोसे. ओ काय रे दत्तू, खरं की काय? तुला समोसे खाता येत नाही? इतके दात पडले तुझे सगळे? म्हातारा झालास तू. कोणाचं काय ऐकतेस तू? हे चप्पल चोरत आहे. तुला काय वाटलं मी खाऊ शकत नाही समोसा? हा खाऊन दाखव तुझ्या समोर. आजोबा अहो कशाला खाताय? नका ना खाऊ. तुम्हाला चावायला सोपं असं काहीतरी मऊ करून देते मी, चालेल? दत्ता माझा एक अंगावर काढू नकोस. आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. लीना मॅडम आम्ही डॉक्टरांकडे जाऊन येतो. चल. काळजी घे रे. यांना बाय केलं. या बाय. बाय. सो आवडलं? अरे लीनाजी, तुम्ही कधी आला? मी आत्ताच आले. कसा आहेस तू? मी बरं आहे. बरं मी जरा घाईत आहे. हो. येतो. सोहम तुझ्यात आणि शुभ्रात सगळं ठीक आहे ना? हो मॅडम सगळं ठीक आहे. मी मला ऑफिसला जायचंय तर आवरतो मी. थांब सोहम. सोहम काय झालंय मला सांग. तुझा बाहेर का झोपला होतास? मॅडम ही नवरा बायको मधली गोष्ट आहे, ती तुम्हाला कशी सांगू मी? शुभ्राने इतका घाणेरडा आरोप केला ना माझ्यावर की तिच्या बरोबर एका खोलीत. खरंच शुभ्राने केलेला आरोप गंभीरच आहे. बाबा नाश्त्याला पोहे करूया ना, आणि दुपारच्या जेवणात मला कळत नाही एवढं सगळं होऊन तू अजून दुसऱ्यांचा विचार का करतेस शुभ्रा? आता तुला फक्त स्वतःचा विचार करण्याची गरज आहे. मी तुला म्हटलं होतं ना त्या मुलीवर विश्वास ठेवू नकोस म्हणून, तरी जाऊन तू त्या मुलीच्या मदतीला उभी राहिलीस. शुभ्रा तुला आता स्वार्थी होणं गरजेचं आहे. मॅडम मी स्वार्थीपणाने वागू शकतो, पण बबडूचा विचार मनात येतो माझ्या. आणि मी कसं सांगू मॅडम की माझं केवढं प्रेम आहे शुभ्रावर. शुभ्रा काय आहे माझ्यासाठी मला कळत नाही. ती इतके घाणेरडे आरोप का करते माझ्यावर? शांत हो सोहम. मी बोलू का शुभ्राशी? नाही नाही मॅडम प्लीज तुम्ही नका बोलू. तिला असं वाटेल की मी तुमच्याकडे तक्रार करतोय म्हणून तुम्ही तिच्याशी बोलते, आणि अजून चिडेल ती माझ्यावर. पण मॅडम मला ना आता भीती वाटायला लागली.
मी शुभ्राला गमावणार नाही ना कधी? नाही शुभ्रा, असं काही होणार नाहीये. तू धीर सोडू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, तर बाबा तुझ्या पाठीशी आहेत. त्याआधी तुला स्वतःचा विचार करायला हवाय. आई, चहा. काय करतेस शुभ्रा? जरा लक्ष द्यायचं ना. आई आई एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा आई. थांब थांब, मी करते. आई नको नको, मी करते. अगं जा, तू काहीतरी फडकं घेऊन ये पुसायला. हो आले. अरे थांब थांब थांब, तिकडे काचा आहेत बाळा. ये. काय झालं? थांब, मी बघतो काय. बघते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज तू लवकर कसा काय उठला एवढ्या? अज्जू, आज ना माझा कुंफू क्लास सुरू होणार आहे, त्यामुळे मी लवकर उठलोय. गुड बॉय. ए शुभ्रा. ए आई, चल ना मला कुंफू क्लासला सोडायला. आज नाही रे राजा, माझं ना थोडं डोकं दुखतंय. नेक्स्ट बॅच जॉईन करू हा आपण. नाही, मला याच बॅचला जायचंय. माझे सगळे फ्रेंड्स याच बॅचला जॉईन होणार आहेत. बबडू, हं? तुला जायचंय ना बाळा याच बॅचला? हो. मग तुझा डॅड आहे ना, मी सोडतो तुला क्लासला. हो, थँक्यू डॅडा. चॅम्पियन. चल आज मी रेडी पण करतो तुला. ओके? हो. यो बॉय. आई आई आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता हे शुभ्रा, तू ज्याला सॉरी म्हणायला पाहिजेस आणि ज्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायला पाहिजेस ते तू करतच नाहीयेस. असावरी तिचं म्हणणं आहे. एक मिनिट, तुम्ही प्लीज यात पडू नका. एनिवे, मला ऑफिसला जरा निघालं पाहिजे. आई आई माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. आई शुभ्रा. ए शुभ्रा. काय झालं? कुठेस तू? इकडेच आहे मी राजा. काय झालं? ओ गो तू म्हणजे राजा, काय हवंय तुला? ए शुभ्रा, मला ना खूपच भूक लागली. काय ते खायला दे ना. बर, काय देऊ सांग? तुला लाडू देऊ का पोळीचा रोल देऊ? पोळीचा रोल. बर, ये इकडे बस. मी तुला मस्तपैकी पोळीचा रोल देते. बशा बशा. पण बबडू, रोज रोज नाही छान पोळी मिळणार. आता उद्यापासून काय खायचं? पोळी भाजी. व्हेरी गुड. हॅलो सोम सर. हॅलो शुभ्रा मॅम. मॅडी. हाय बबडू. अरे वेट, काय झालं? बबडू. बबडू. अरे वाह मॅडी, तू पण आलीस. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मैडी. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. थँक्यू सर. घ्या. सॉरी सर, मी आल्यावर खाते. आसावरी मॅमनी मला अर्जंटली भेटायला बोलवलंय. त्यांचं काहीतरी काम आहे माझ्याकडे. हा ओके. येते मी त्यांना भेटून.
डोंट वरी मॅरी, ते कुठेही पळून जात नाही. तुझं काम करून तू ये आणि मग खा. मी ठेवतो तुझ्यासाठी. यू आर जिनियस सर. अरे मॅडम कडे जायचंय, त्या वाट बघतायत. सॉरी सॉरी सॉरी. मी येते सर. हो हो, ये 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 हळू. तू काय तुझं आणू? नाही नाही, होऊ द्यायचं. शुभ्रा सांग ना तर मॅडीला काय सांगू? त्रास नाही द्यायला मला. गुड मॉर्निंग आचारी मॅम. गुड मॉर्निंग मॅडी. कशी आहेस? आय एम फाईन. हे काय आहे मॅडी? मॅम हे चेकबुक आहे. संपलेत का चेक? हे चेकबुक कुठे सापडलं माहितीये? कुठे मॅम? तुझ्या डेस्क मध्ये. माझ्या डेस्क मध्ये? तिकडे कोणी ठेवलं? मॅडी तुला माहितीये ना, हे ते अकाउंट आहे जे फक्त 2च लोक ऑपरेट करू शकतात. येस मॅम, तुम्ही आणि मी. कोणीतरी यातले चेक्स वापरून खूप मोठी रक्कम या अकाउंट मधनं काढली आहे. मॅम मला नाही माहिती, माझा काही संबंध नाही याच्याशी मॅम. मॅडी तुला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुला काही पैशाची गरज आहे का? तू कसल्या अडचणीत आहेस का? नो मॅम. आणि मला जर पैशाची गरज असती तर मी तुमच्याकडे मागितले असते ना मॅम. करेक्ट. ही कंपनी जितकी माझी तितकीच तुझी आहे. वा मॅडम, आय गेस ही कंपनी माझी सोडून बाकी सगळ्यांचीच आहे. तुला जर काही पैशांची गरज असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस. तू सोहम सरांशी बोलू शकतेस. आम्ही सगळे तुला मदत करू. तू जर हे पैसे काढले असशील तर तू फक्त मला सांग. आपण ही गोष्ट इथेच विसरून जाऊया. मॅम मी खरं सांगते मॅम, मी पैसे नाही काढले मॅम. हे बघ मॅडी, मी तुला अजून एक संधी देते. तू फक्त कबूल कर. मॅम मी खोटं का कबूल करू मॅम? तुम्ही सांगा ना. मी नाही काढले पैसे मॅम, खरंच मी पैसे नाही काढले. सोहम सर तुम्ही सांगा ना मॅमला, मी कधी असं काही चोरी वगैरे केली का आपल्या कंपनीमध्ये? मॅम इतकी वर्ष आपल्या कंपनीमध्ये काम करते मॅम, मी खरंच पैसे नाही काढले मॅम. आणि तुम्ही माझ्यावर असा संशय का घेताय पण मॅम? आपली चूक लपवण्यासाठी कांगावा करू नकोस तू. या अकाउंट मध्ये एवढी मोठी रक्कम कशी काढली गेली, तीही कॅश मध्ये? तुझ्याशिवाय गोष्ट दुसरी कोणीच करू शकत नाही. मॅडी मी इतकं बोलूनही तू अजून ऍक्सेप्ट करत नाहीयेस. तू माझ्यासमोर आता दुसरा कुठलाही पर्याय ठेवला नाहीयेस. यू आर सस्पेंडेड. खरंच तुझ्याकडनं मी अपेक्षा केली नव्हती मॅडी. तुझ्या जागी माझ्या मुलाने जरी चूक केली असती ना तर त्यालाही मी हीच शिक्षा दिली असती. जोपर्यंत या सगळ्याचं एक्सप्लेनेशन तुझ्यापाशी नाहीये तोपर्यंत इनडेफिनेटली यू आर सस्पेंडेड मॅडी. यू कॅन गो. मॅम प्लीज मॅम. बाबा काय करताय तुम्ही? उठ बाबा उठ. चल चल, मी तुला एखाद्या महिलाश्रमात सोडून येतो. चल, इथे राहायचं नाहीस तू तिकडेच राहायचंस आता. चल चल चल. हे बघ शुभ्रा,
हा तुझा त्रास मला बघवत नाहीये शुभ्रा. आणि त्याहीपेक्षा त्या त्रासाचं तुला काही वाटतच नाहीये. त्या त्रासाबद्दल तुला काही करायचंच नाही. मग इथे राहून उपयोग काय आहे? चल चल चल, तुला कुठे जायचंय तिथे मी स्वतः तुला सोडून येतो. का मी तुझी कुठे सोय करू? मी बघतोच ना आता. काय करताय? काय करू शुभ्रा? सांग ना, काय करू मी? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, तुझा आसावरेवर विश्वास नाहीये, म्हणून तू अशी हार म्हणून इथे रडत बसलीयस. सोहमवरच्या हक्कावरही तुझा विश्वास राहिलेला नाहीये. अगं शुभ्रा, तू एक उत्तम बायको आहेस, तू एक उत्तम सून आहेस, यावरही तुझा विश्वास राहिलेला नाही, म्हणून तू अशी वागतेस ना. मग तुला कळतंय का? तुला कळतंय का? आसावरींनी तुला आज कुलकर्णी घराण्याची पिढीजात नथ तुला दिली आज, याचा अर्थ कळतो का तुला? आणि तरी तू अशी गप्प राहणार असशील तर काय उपयोग आहे मग? शुभ्रा, तू अशी गप्प बसून राहिलीस ना तर ती सुझॅन हळूहळू तुझ्या संसारात शिरेल. तिला जे हवंय ते साध्य करून घेईल. तूच जर सगळं तिच्या हातात दिलंस तर तिला तिचं काम सोपंच होणार आहे. नाही बाबा, असं नाही होऊ देणार आहे मी. ते तुला ठरवायचंय. त्या सुझानला तुझ्या संसारात येऊ द्यायचं की स्वतः ठामपणे उभं राहायचं? सोहम सर, मला सतत सांगायचे की त्यांचं आणि तुमचं आता काहीच रिलेशन उरलं नाहीये. त्यांना घरी समजून घेणारं कोणी नाहीये, म्हणून ते माझ्या प्रेमात पडले. आमच्यामध्ये पडायची काय गरज आहे का तुला? आणि संबंध काय आहे तुझा? काय संबंध म्हणजे? बायको आहे तुझी मी. मग बायको सारखीच राहा ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी ताई. मला ऍक्च्युली आमच्या रिलेशनशिप बद्दल तुम्हाला सांगायचं होतं. दिस इज ट्रू लव्ह. तुमचा हजबंड ज्याचं तुमच्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे. अशी गप्प राहू नकोस. सोहम चुकलाय आणि तू त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणार आहेस. नाही बाबा, मी ठरवलंय आता. हे माझं घर आहे, हा माझा संसार आहे. कुलकर्णी घराण्याची मी सून आहे. मी माझं घर, माझा संसार सोडून कुठेही नाही जाणार आहे बाबा. माझं घर आणि संसार वाचवणार आहे मी. परत मिळवणार. हो ना? आता शोभते माझी मुलगी. ठरवलंयस ना? निर्णय झालाय ना तुझा? अगं मग हस ना आता. हसल्यावर छान दिसतेस तू खूप. चल खाली जाऊया, सगळे वाट बघतात आपली. चालायचं ना? बाबा, मी जरा बघते काय मदत हवी आहे ना. मी येऊ का मदतीला? अहो नको बाबा. तुम्ही आपल्या सुझानला कंपनी द्या. माय प्लेजर. अगं आई, अहो ऍक्च्युली मी येतच होते स्वयंपाकात काय मदत हवी आहे विचारायला. अगं नाही, स्वयंपाकाचं राहू देते, आपण करूच. पण अतिशय महत्वाचं काम राहिलं ते करूया ना आधी आपण. मॅडम, अजून कुठलं महत्वाचं काम आहे? अरे आहे ना, घरातल्या सुनेनी तुळशीची पूजा करायची असते, तुळशीला पाणी घालायचं असतं. शुभ्रा, तू तुळशीला पाणी घाल. मग आम्ही सगळे येतो आणि नमस्कार करतो. बरं. नाही नाही, एक काम कर, थांब जरा. नथ घालायची राहिली ना. सोहम, जा तिकडे देवाजवळ आपली पारंपरिक नथ ठेवली ती घेऊन ये. आणि तिकडेच पाण्याचा कलश आहे तोही घेऊन ये. ओके मॅडम.
अरे वा 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 शुभ्रा, आता नथ बीत घातल्यानंतर तू शोभणार खरी. 5 गावचे वतनदार दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी यांची नात सून. वा. शुभ्रा मुळातच इतकी सुंदर आहे, नथ घालून आणखीन सुंदर दिसेल. एकदम राजमेंढी. घ्या मॅडम. अरे मला काय देतोस हे? या नथीवर आता तुझ्या बायकोचा अधिकार आहे, तिला दे. खरंच खूप सुंदर दिसतीयस तू. माझीच नजर लागेल तुला. बरं का सोहम, आता तुझ्या बायकोनी कुलकर्णी घराण्याची पिढीजात नथ घातलीये, पण आता तिचा मान, या घरातलं तिचं स्थान, बायको म्हणून तिला जपणं, तिच्याशी एकनिष्ठ राहणं, ही जबाबदारी तुझी. सोहम, शुभ्रा, आता कुलकर्ण्यांच्या घराण्याचे कुळाचार, कुलकर्ण्यांची परंपरा तुम्हाला दोघांनाच जपायची आहे. सोहम, काय शोधतोयस रे? काही नाही. दे तो कलश दे मला. आई, मी तुम्हाला वचन देते, जी जबाबदारी आज तुम्ही माझ्यावर सोपवली ती मी पार पाडण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करेन. नमस्कार करते. सुखी राहा. बाबा, नमस्कार करते. बेस्ट ऑफ लक.